त्याच्यामध्ये सूर्यवंशीच्या ह्याच्यामध्ये इन्हान्समेंट करायचं हे त्यांनी कबूल केलं, अनाऊन्समेंट ते करतील. इन्क्वायरी जी चाललेली आहे ते इन्क्वायरीमध्ये सुद्धा फास्ट ट्रॅकवरती आणण्याची ती ह्याच्यामध्ये आहे. का सध्या ती जसं मी म्हणाल की पोलिसाची आहे, ह्याच्यामध्ये नाही. म्हणजे 2 इन्क्वायऱ्या चाललेल्या आहेत. एक सूर्यवंशी याची असणारी जी कस्टोडियल डेथ आहे ती मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी त्या ठिकाणी करतो, कारण का युअर कस्टडी त्यांची मॅजिस्ट्रेटकडे होती म्हणून. उरलेल्या ठिकाणच्या ज्या आहेत ज्याला आपल्याला म्हणता येईल की हाणामारीच्या ज्या आहेत, लाठीचार्जच्या ज्या आहेत, त्या इन्क्वायऱ्या आम्ही त्यांना म्हटलं होतं असणारं लवकरात लवकर करून घ्यावी. तर ते त्यांनी असणारा आदेश दिलेत की त्याच्यामध्ये असणारं जे दोषी असतील त्यांच्यावरती केसेस दाखल करा, पण त्यांनी असणारं सांगितलेलं आहे. पण मग या प्रकरणामध्ये तुम्हाला असं वाटतं की डिले होतोय किंवा बीड प्रकरण जे आहे ते ज्या पद्धतीनं घेतलेलं बघायला मिळतं, सूर्यवंशी यांचं देखील प्रकरण तितक्याच मार्जिने ते माझं म्हणणं असेल की त्याच्यामध्ये ह्याच्यामधला 2 फरक आहेत. मी असं मानतोय की पोलीस इन्क्वायरी हा एक वेगळा भाग आहे, पण हा दिस इज अ कस्टोडियल डेथ. तेव्हा कस्टोडियल डेथ असल्यामुळे मॅजिस्ट्रेटच्या कस्टडीमध्ये असणारी जी जेव्हा डेथ होते त्यावेळेस त्या मॅजिस्ट्रेटनीच इन्क्वायरी ती करायची असते आणि त्यांनीच त्याच्यावरती असणारं काय, त्याच्यामध्ये पोलीस काहीच करू शकत नाही आहे. ज्या पद्धतीनं संविधानाची मोडतोड करण्यात आली, त्याच्यानंतर ज्या पद्धतीचा उद्रेक बघायला मिळाला होता आणि एकूणच अनेकदा विरोध करताना अशा पद्धतीनं कस्टडी. हो, मी त्याच्यामधली असणारी आम्ही काही नावं जी आहेत ती शेअर म्हटलं की आलो होतो त्याच्यासाठीच की काही नावं आम्ही जी शेअर केलेली आहेत पोलीस डिपार्टमेंटची, त्यांची लवकरात लवकर चौकशी आपण करून घ्यावी म्हणून त्या ठिकाणी मागच्या वेळेसही आदेश दिले होते. त्याच्यामुळे मी असं म्हटलं त्याचा फॉलोअप घेण्यासाठी कोणाला तरी आपण नेमा, तर ते फॉलोअप घेण्यासाठी कोणाला तरी नेमतील अशी परिस्थिती आहे. होय, त्यात ज्युडिशियल कमिटी गठीत होईल त्याच्यामध्ये. मुख्यमंत्र्यांच्या ज्याच्यामध्ये असं आहे, त्याच्यामध्ये मला असणारं जे आम्ही जी मागणी केली होती ती मागणी ॲटलिस्ट त्याच्यामधली मान्य झालेली आहे. त्या ह्याच्यामध्ये कस्टोडियल डेथची जी आहे इन्क्वायरी ती ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे असल्यामुळे ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट पुढे आम्ही असताना त्या ठिकाणी करतोय. आम्ही फक्त एवढंच म्हटलं की गव्हर्नमेंटच्या वतीने जे कोणी ॲडव्होकेट नेमलेले आहेत त्यांना आपण असताना कोर्टाला रिक्वेस्ट करायला सांगा की लवकरात लवकर ती कंप्लीट करण्यात यावी. सर, एक वेगळा विषय होता, मराठी भाषेला